लोकांना वाटते का पैठणचा विकास आहे म्हणून? सर्वप्रथम पैठण नगरीमध्ये जर पाहायला गेलं हा, तर संदीपान पाटील भुमरे, हा, खासदार छत्रपती संभाजी महाराज आणि तसेच पैठणचे आमदार विलास पाटील भुमरे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल, तुम्ही सर्व करत असाल, बरेच ठिकाणी विकास कामे चालू आहेत बरोबर आहे, आणि बरोबर. बरेच विकास कामे झालेले पण आहेत. हा. आता समोरच्या आपण पण मला सांगतोय, सांगा ना, मोदी साहेब म्हणायचे घराणेशाही नको, घराणेशाही नको, अनेक वक्तव्य त्यांचे प्रचलित होत आणि आज परत घराणेशाही चालू झाली असं वाटते का कुठे? बघा अनेक ठिकाणी आमदारच्याच पत्नी मैदानात लढत आहे. आता जर मोठ्या लेवलचा विषय लेवलचा? घराणेशाहीचा जे विषय आहे, ऐका ना, घराणेशाही मला काय म्हणायचे, मोठ्या लेवलचा विषय आपण म्हणतोय, पण हा खरंच मोठ्या लेवलचा विषय का? कार्यकर्त्यांच्या भावनेला कुठेतरी ठेच देण्याचा प्रयत्न आहे का? कार्यकर्त्यांनी आयुष्यभर चटाईच उचलायचे? काही काही कार्यकर्त्यावर अन्याय झाला याच्यात मी सहमत आहे. हा, पण काही जनतेचा पण रोष आहे कार्यकर्त्यावर, काही जनतेचा बी प्रतिसाद आहे की ह्याच व्यक्तीने उभं राहावं. त्याच्यामुळे काही काही ठिकाणी सर्वे केल्यानंतर काही ठिकाणी घराणेशाहीचा पण सर्वे आलेला आहे. हा, मग असं कुठेतरी वाटतं की जनतेचा पण हा घराणेशाहीकडे थोडंफार दिसला काही आणि सामान्य कार्यकर्ते काही थोडीफार नाराजगी पण झाली. पण दरबारीला महानगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असेल, त्याला वेगळे अजेंडे राहायचे, आता वेगळे अजेंडे वाटतात का? आज कोणी विकासाबद्दल बोलायला तयार नाही, कोणी बी आपापला पक्ष मजबूत करतंय, कार्यकर्त्यांना कोणी मजबूत करायला बघत नाही. मग काय वाटतंय बरं, एकंदरीत पक्ष मजबूत, मग जनतेला कधी मजबूत करतंय वाटतंय काय? बघा, हा, सर्वप्रथम तर जे जनतेचा जो विषय आहे, हा, शिवसेनेचं धोरण आहे 80% समाजकारण 20% राजकारण. हा. आणि या धोरणावर शिवसेना आमच्या या पैठण शहरामध्ये विलासबापू भुमरे आमदार यांच्या माध्यमातून सतत काम चालू हा. आहे. तुमची लाडकी बहीण झाली, तुम्ही श्रावण बाळ योजना म्हणा, बाकीचे विविध समाजचं जे समाजकारण बोला किंवा समाजाचे काम बोला, आता हे विकास कामे चालू आहे. इतकं मोठं डोम दिला आणि वारकरी संप्रदायाला सगळ्यात मोठा न्याय द्यायचं काम हे माननीय संदीपान पाटील भुमरे, विलास पाटील भुमरे यांनी द्यायचं काम केलं. सर्वच जितके बी समाजाचे आपले वारकरी समाजाचे जे हे आहे शाळा, त्यांना प्रत्येकाला निधी द्यायचं काम कोणी केलं असेल तर भुमरे साहेब. नक्की नक्की. ताईंना विचारू, ताई देवदर्शनाला देवदर्शनाला